अनुषंगाने महाविकास आघाडीच्या अनुषंगाने तहसीलदार मॅडमांना असे निवेदन दिले आहे की बाबा महाराष्ट्र हे राज्य संपूर्ण देशामध्ये श्रीमंत आहे. 4 लाख कोटी रुपये दरवर्षी त्यांना टॅक्स मिळतो, GST मिळते आणि हे वर्ष संपलेलं नाही 2025 तर 4 लाख कोटी त्यांनी वसूल केले. अरे बाबा आमचे 4 लाख कोटी गेलेत कुठं? आम्ही संकट काळामध्ये असताना बिलकुल तुम्ही मदत करायलाच पाहिजे. शेतकऱ्यांना 50,000 हेक्टर अनुदान द्यायला पाहिजे, कारण पंजाब सरकार दिलेलं आहे. तर सरसकट पीक विमा द्यायलाच पाहिजे. जे काही शेतकरी लाभार्थी आहेत त्यांचं राशन सरकारने बंद केलेलं आहे, त्या शेतकरी कुटुंबाच्या लाभार्थ्यांना 40 ते 50 किलो राशन द्यायला पाहिजे. अरे बाबा हे झाला शेतकऱ्याचा प्रश्न. शेतमजूर काय करतील? शेतातच पिकलं नाही तर त्यांना काय खायला मिळेल? तर ह्या दृष्टिकोनातून शेतमजुरांना सुद्धा सरकारने दिवाळी बोनस म्हणून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एक 10,000 रुपयाची मदत टाकायला पाहिजे आणि 2,000 रुपयाची किट ही राशन कार्ड धारकांना मिळालीच पाहिजे, कारण तो त्यांचा अधिकार आहे. आम्ही भरलेल्या टॅक्सचे पैसे आम्हाला संकट काळामध्ये तुम्ही देत नाहात का? स्विस बँकेमध्ये जाऊन भरता काय?